अनेक व्हरायटीच्या सुंदर आकर्षक गणेश मूर्ती आता मिळतील आपल्या तासगावात। श्री गणेश इंडस्ट्रीज, प्लॉट नंबर 1, औद्योगिक वसाहत, तहसील कार्यालयाजवळ, वृंदावन कॉलनी रोड, तासगाव। आमच्याकडे घरगुती गणेशोत्सव मंडळांसाठी 1 ते 7 फुटापर्यंत आकर्षक व योग्य दरात गणेश मूर्ती मिळतील। सुंदर गौरी मुकुट, अखंड गौरी मूर्ती उपलब्ध। मंडळांसाठी हव्या त्या रंगात मूर्ती रंगवून मिळतील। मनपसंत मूर्तींचं आजच बुकिंग करा। संपर्क मूर्तिकार रमेश आनंदराव कुंभार व सौ समता रमेश कुंभार, 986098 1727, 9404 41 तासगाव येथील मानाची दहीहंडी शिवनेरींनी फोडली। ढवळवेस येथील श्रीकृष्ण मित्र मंडळाने दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते। उत्सवाचे हे 45वे वर्ष असूनही दहीहंडी जिल्ह्यातील पहिली आहे। मुंबईनंतर दहीहंडी हा खेळ सांगली जिल्ह्यात आणण्याचे श्रेय श्रीकृष्ण मित्र मंडळाला जाते। आदल्या दिवशी सुतारांच्या घरी पारंपरिक पद्धतीने गोकुळाष्टमी साजरी करण्यात आली। दुसऱ्या दिवशी गोपाळकाला करण्यात येतो, त्यामध्ये दहीहंडीचा समावेश आहे। मानाची असलेली दहीहंडी राधाकृष्ण गोपाळकृष्णाच्या गजरात बालगोविंदांच्या डोक्यावरून मैदानात आणण्यात आली। तासगाव नगर परिषदेचे प्रशासक माननीय पृथ्वीराज पाटील यांच्या शुभ हस्ते दहीहंडीचे पूजन करून ती उंचावर बांधण्यात आली। नंतर शिवनेरी गोविंदा पथक तिथे उपस्थित झाले। ध्येयमंत्र झाल्यावर त्यांनी प्रयत्नाला सुरुवात केली। अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने 7 थरांचा मनोरा करून त्यांनी उंचीचा अंदाज घेतला आणि 2 प्रयत्नानंतर दहीहंडी फोडली। गेली 45 वर्ष सलग सुरू असलेल्या दहीहंडी उत्सवाचे नेटके आयोजन करण्यात आले होते। नंतर श्रीकृष्ण मित्र मंडळाचे ज्येष्ठ सदस्य माननीय प्रताप माळी, माननीय संजय सुतार तसेच कुमार विराट सुतार या तिघांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले। गेली सुमारे 40 वर्षे रामकृष्ण काळीमामा हे दहीहंडी फोडणाऱ्या संघास रोख रकमेचे बक्षीस देत असतात। यावर्षी सुद्धा त्यांनी बक्षीस दिले। तसेच कैलासवर्गीय जयवंत संजय सुतार यांच्या स्मरणार्थ कुटुंबियांकडून बक्षीस देण्यात आले। या उत्सवासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन मिलिंद सुतार यांनी केले। SK न्यूज मराठी, तासगाव, सांगली।